कासाबेला गोल्ड असोसिएशनने पुन्हा एकदा सामूहिक एकतेची ताकद दाखवून दिली असून 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कासाबेला गोल्ड असोसिएशन डेसाठी भारत वर्ल्ड रेकॉर्डकडून अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हे प्रमाणपत्र संघटनात्मक ताकद, सांस्कृतिक समृद्धी आणि समाजातील ऐक्य यासाठी देण्यात आले आहे. या भव्य 2 दिवसीय सोहळ्यात प्लॅटिना युरोपिया, स्पेक्ट्रा, एलिट्रा युरोपा, मेक्सिका, सोफिस्टिया, वेझेनिया प्रीमिया अलुया, क्रिस्टिया बर्टिका आणि मॅग्नेटिया अशा एकूण 13 सोसायट्यांचा सहभाग होता. 800हून अधिक कलाकार आणि 1500पेक्षा जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत नृत्य, गायन, फॅशन शो, क्रीडा स्पर्धा तसेच 45हून अधिक रहिवासी चालवत असलेल्या व्यावसायिक स्टॉल या कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाचे नेतृत्व कासाबेला गोल्ड असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव डॅनी के आणि खजिनदार श्रीकांत अय्यंगार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे योजना समिती सदस्य मकरंद गोलतकर, ज्योतिराम शिंदे आणि अनिता सिंग यांचे मोलाचे योगदान लाभले. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, पलावा. कासाबेला गोल्ड आमच्या असोसिएशनच्या तर्फे असोसिएशन डे हा 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या रोजी मनवला होता. सर्व रेसिडेंट्स म्हणजे आमचे 20,000 रेसिडेंट्सच्या आयोजन आज इथे केलं होतं. तर त्याचा कार्यक्रम हा खूप मोठ्या लेवलला इथे आयोजन झालं. सर्वांनी सहभाग घेतला. सर्व त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये फॅशन शो असतील, त्याच्यामध्ये डान्स असतील, सिंगिंग असेल, सर्व त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि मी सर्व रहिवाशांचे या कार्यक्रमानिमित्त सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या लेवलला सर्वांनी सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने पार पाडला. कोणत्या स्पर्धा होत्या की ज्याच्यामुळे त्या संस्थेला एवढं प्राइज मिळाले? आमच्या कासाबेला गोल्डमध्ये मॅरेथॉन असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, त्यानंतर सिंगिंग असेल, डान्स असेल, त्यानंतर फॅशन शो असेल, असे इतर अनेक कार्यक्रम सर्वांनी सहभाग घेतलेला. त्या अनुषंगाने आज आम्हाला कासाबेला गोल्ड या असोसिएशनला म्हणजे आमच्या सर्व रहिवाशांचा आज मान सन्मान म्हणून भारत अवॉर्ड आज आम्हाला मिळतोय. मी त्या टीमचेही मी आभार व्यक्त करतो. चॅलेंज होतं एक सोसायटी म्हणल्यानंतर रहिवासी, त्यानंतर सगळ्यांना मॅनेज करणं आणि महिला विशेष करून त्यात प्रतिनिधित्व करतात. कसं? नमस्कार, मी मनीषा गांगुर्डे, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची महाराष्ट्र कोऑर्डिनेटर आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची महाराष्ट्र कोऑर्डिनेटर. आणि खूप छान वाटतं आहे. मी सुद्धा इथलीच मेंबर आहे. आणि आतापर्यंतचा जो प्रवास मी बघितला आहे, जेव्हापासून मी इथे राहते आहे, सगळ्यात महत्वाचं की विविध लोकांना, विविध भाषेतील लोकांना, विविध प्रांतातील लोकांना एका प्लॅटफॉर्म वरती येऊन आणि सगळ्यांना एकत्र आणून, म्हणजे असं एका प्लॅटफॉर्मला शक्यतो सोसायट्या बघायला मिळत नाही आहेत. 13 सोसायटीत म्हणजे जो सेलिब्रेशन झालेला आहे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी यामध्ये जे 2 दिवसाचं सेलिब्रेशन झालेलं आहे ते जागतिक लेवलला झालेलं आहे. बिकॉज यामध्ये जी संस्कृती जपली गेलेली आहे आणि ज्या पद्धतीने महिलांसाठी विशेषतः प्राधान्य दिलेलं आहे की महिलांनाही ज्या ऍक्टिव्हिटीज करायची संधी त्यांना मिळत नव्हती, तर त्याही आता प्लॅटफॉर्मला पुढे येऊन मोठ्या लेवलला पार्टिसिपेट करत आहेत. आणि त्याचबरोबर हे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट हे देण्याचं मुख्य कारण म्हणजे की एकात्मता जी बघायला मिळालेली ना, ती या आधी सुद्धा बघायला मिळालेली. ज्या वेळेला एक स्पर्धा झालेली नवरात्रीमध्ये, मग त्यामध्ये त्यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं अप्रिशिएट सर्टिफिकेट मिळालं आणि आता या सेलिब्रेशन डेचं एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं. हे अप्रिशिएट सर्टिफिकेट देत असताना मलाही खूप आनंद झाला आणि बाकी सर्वांचेच कासाबेला गोल्ड समिती, असोसिएशन्स आणि या सर्वच टीमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.